नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वाद मराठी मातीच्या चॅनलवर। चला तर मग आज आपण करूया शेंगदाण्याची आमटी, झटपट बनणारी। चला तर मग शेंगदाण्याच्या आमटीसाठी आपल्याला लागणारे साहित्य, 1 वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत, कोथिंबीर, 4-5 पाकळ्या लसणाच्या आणि हिरव्या मिरच्या आणि हळद आणि जिरे। चला तर मग आपण कढई तापाय ठेवलेली आहे आणि हे शेंगदाणे आपण घेतलेले आहे 1 वाटी छोटी, ते आपण भाजू शकता। याच्यामध्ये कढईमध्ये तुम्ही कच्चे पण वापरू शकता, शेंगदाणे कच्चे पण मिक्सरला लावू शकता आणि हिरव्या मिरच्या पण कच्च्या लावू शकता। चला तर मग शेंगदाणे आपण भाजून घेऊ, मी भाजून घेत आहे। चला तर मग आपले हे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत, पहा मी भाजले आणि मिरच्या पण थोड्याशा मी भाजून घेतलेल्या आहेत। आता हे सगळं मिश्रण काय करायचं, आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं। याच्यामध्ये की नाही मिक्सरमध्ये मी हे शेंगदाणे टाकलेले आहेत, हे हिरव्या मिरच्या पण मी टाकत आहे याच्यामध्ये आणि लसण 4-5 पाकळ्या ह्या लसणाच्या आणि थोडेसे जिरे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला काय करायचंय, हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे। मग आपली कढई ही तापली आली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे तेल टाकायचे आहे। पहा 3 पळ्या आपण तेल टाकू शकतो आणि जर जास्त तेल नाही लागत तुम्हाला तर 2 पळ्या पण टाकू शकता। मी ॲडिशनल म्हणून त्याच्यामध्ये हे जिरे आणि मोहरी टाकत आहे। थोडा गॅस फुल करायचा आहे, जिरे मोहरी आपली छान लाल होऊ द्यायची, व आवाज येत आहे खडखड आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पहा तुम्ही जिरे मोहरी नाही टाकली तरी चालतंय, ॲडिशनल म्हणून मी टाकलेली आहे। त्याच्यामध्ये हे आपण मिश्रण केलेलं त्याच्यामध्ये टाकायचं आहे। थोडासा गॅस कमी करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला हळद टाकायची आहे थोडीशी। किती छान वास येत आहे, रंग पण किती छान दिसत आहे। हे झटपट होणारी आपली शेंगदाण्याची आमटी, वरून आपण ही कोथिंबीर टाकत आहे। आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे। छान आपली अशी झणझणीत ही शेंगदाण्याची आमटी तयार, झटपट। चला तर मग आपण शेंगदाण्याची आमटी तयार केलेली आहे। त्याच्यामध्ये मी 1-1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे, तर तुम्ही पण जसं लागेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता। तुम्हाला जर घट्ट लागत असेल तर घट्ट चालते, किंवा तुम्हाला जर लागत असेल पातळ तर पातळ। आणि मी ह्याच्यावरून आपल्याला जसे चवीप्रमाणे आपल्याला जसे मीठ लागेल त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो। चला तर मग माझी ही पहा आमटी तयार झालेली आहे शेंगदाण्याची, झटपट होणार। चला तर मग आपली शेंगदाण्याची आमटी ही तयार झालेली आहे। मी 15 मिनिटं ह्याला ठेवली होते गॅसवर। चला तर आता गॅस बंद करू आणि पहा ही माझी छानशी आमटी तयार झालेली आहे। तर चला तर मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या आमच्या महाराष्ट्राच्या स्वाद मराठी मातीच्या चॅनलला सबस्क्राईब करा।